या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णाने दुष्यंतला बाळजाबाईचं सत्य सांगायला बाजूला आणलेलं असतं। कृष्णा सत्य सांगायला सुरुवात करते। एवढ्यातच दुष्यंतच्या मागून येऊन पूजा दुष्यंतला मिठी मारते आणि म्हणत असते, मी तुला का आवडत नाही। यावर दुष्यंत खूप चिडतो आणि पूजाला झिडकारून लावतो। त्यानंतर दुष्यंत समोर बघतो, परंतु समोर कृष्णा कुठेही त्याला दिसत नसते। कृष्णा तेथून गायब झालेली असते। सर्वजण कृष्णाला शोधत असतात। कृष्णाचा मात्र कुठेही थांगपत्ता लागत नसतो। आढळराव आपल्या माणसांना ओरडत असतात। आढळराव आपल्या माणसांना लवकरात लवकर कृष्णेला शोधून माझ्या समोर आणा असं म्हणत असतात। दुष्यंतला पण खूप टेन्शन येतं। दुष्यंत इकडे तिकडे कृष्णाला शोधत असतो। त्यानंतर दुष्यंतला एक टेम्पो दिसतो। दुष्यंत जयकांतला त्या टेम्पोजवळ घेऊन जातो आणि तेथे गेल्यानंतर दुष्यंत इकडे तिकडे कृष्णाला शोधत असतो, परंतु दुष्यंतच्या हाती काहीही लागत नाही। जयकांत मात्र दुष्यंतला खोटी सहानुभूती देत असतो। कृष्णाला इकडे बाळजाबाईने किडनॅप केलेलं असतं। कृष्णा बेशुद्ध असते। बाळजाबाईने कृष्णाला जिवंत गाडायचे आदेश आपल्या माणसांना दिलेले असतात आणि ती म्हणत असते, गाडतानाचा व्हिडिओ करून मला तुम्ही पाठवून द्या। त्यानंतर बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते, उद्या तुझा खेळ कायमचा संपणार। नवीन वर्षाचा सूर्य बघण्याआधीच कृष्णा मावळणार असं म्हणून बाळजाबाई हसत असते। त्यानंतर इकडे दुष्यंत घरी येतो। घरी आल्यानंतर भक्ती दुष्यंतला कृष्णेबद्दल विचारत असते। भक्तीची आई तर जोरजोराने रडत असते। ती म्हणत असते, अपहरण करून कुणी खून तर नाही केला ना। भक्तीच्या आईचे हे शब्द ऐकून दुष्यंतला खूप राग येतो। दुष्यंत चिडूनच म्हणत असतो, अहो तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का। आढळराव दुष्यंतला धीर देत असतात, परंतु दुष्यंत त्यांना बाजूला करतो। बाळजाबाईचे गुंड कृष्णाला घेऊन जातात आणि तेथे एक खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यामध्ये कृष्णाला जिवंत गाडतात। दुष्यंत इकडे खूप रडवेला झालेला असतो। तो म्हणत असतो, कुठे गेलीयस कृष्णा, सांगून तरी जायचं ना। दुष्यंत देवाला म्हणत असतो, देवा तू जर खरंच अस्तित्वात असशील ना तर काहीतरी कर आणि कृष्णापर्यंत मला पोहोचव। तूच मार्ग दाखव देवा असं म्हणून दुष्यंत पुन्हा कृष्णाला शोधायला निघतो। बाळजाबाई मात्र इकडे कृष्णाला गाडत असलेला व्हिडिओ बघून खूप हसत असते। एवढ्यातच आढळराव तेथे येतात। आढळराव बाळजाबाईला जाब विचारत असतात। आढळराव म्हणत असतात, कृष्णेला कुठे ठेवलंयस ते सांग, नाहीतर तुझं सत्य एका मिनिटात दुष्यंतला सांगेन। हे ऐकून बाळजाबाई म्हणते, आणा ना सत्य, पण त्याआधी तुमच्या बापाच्या मरणाची फाईल आठवा। ती फाईल मी अजूनही जपून ठेवली आहे। ती फाईल जर दुष्यंतने बघितली तर तो तुमची काय अवस्था करेल माहिती आहे ना। हे ऐकून आढळराव खूप घाबरतात। दुष्यंत इकडे कृष्णाला शोधत इतक्यात मध्येच कृष्णाची गाय स्वाती येऊन दुष्यंतला अडवते। दुष्यंत स्वातीला बाजूला व्हायला सांगत असतो, परंतु स्वाती दुष्यंतचा रस्ता सोडत नसते। दुष्यंत स्वातीला विचारत असतो, तुला माहिती आहे का कृष्णा कुठे आहे। स्वाती दुष्यंतला कृष्णाला जेथे गाडलेलं असतं तेथे घेऊन येते। या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णाला जेथे गाडलेलं असतं तेथे स्वाती दुष्यंतला घेऊन येते। दुष्यंत खड्ड्यातून कृष्णाला बाहेर काढतो आणि डोळे उघडायला सांगत असतो। दुष्यंत खूप रडत असतो। दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा प्लीज डोळे उघड ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत। आय लव्ह यू सो मच कृष्णा। त्यानंतर दुष्यंत कृष्णाला घरी आणतो। बाळजाबाई म्हणत असते, कृष्णे हे कोणी केलंय त्याचं नाव घे। आढळराव सुद्धा म्हणत असतात, हो कृष्णे नाव घे। कृष्णा मात्र खूप रागाने बाळजाबाईजवळ बघत असते।